मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतील। अकोल्याच्या क्रिकेट क्लब मैदानावर फडणवीसांची दुपारी दीड वाजता विकास संवाद सभा होणार आहे। या सभेची भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली। सभास्थळावरून फडणवीस यांच्या हस्ते 3000 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे। या सभास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय गवळी यांनी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज अकोल्याच्या दौऱ्यावर आहे। अकोल्याच्या क्रिकेट क्लब मैदानावर त्यांची विकास संवाद सभा होणार आहे। या सभेसाठी जर आपण पाहिलं तर एकंदरीत 3 डोम उभारण्यात आलेले आहे। पूर्णतः तयारी झालेली आहे। भाजप पूर्णतः या सभेसाठी सज्ज आहे। आज दुपारी 1:40 शिवनी विमानतळावर फडणवीस यांचं आगमन होणार आहे। त्यानंतर अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अनेक प्रशासकीय इमारतीचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। त्यानंतर अकोल्याच्या क्रिकेट क्लब मैदानावर त्यांची सभा पार पडणार आहे। सभास्थळी ते 2:40 तिथे दाखल होणार आहे। या सभेसाठी जर आपण पाहिलं तर इथं 3 डोम उभारण्यात आले। जवळपास 10,000 पेक्षा अधिक लोकांची इथं बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। विशेष म्हणजे या सभास्थळाहून 3000 कोटींचं लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे। जर या सभेसाठी एकंदरीत भाजपचे जे नेते आहेत रवींद्र चव्हाण, मंत्री पंकजा मुंडे, कामगार मंत्री आकाश पुणकर यांच्यासह काही अन्य आमदार देखील उपस्थित राहणार आहे। अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, अकोला।